हॅलो. हं. बच्चू कडू साहेब बोलतायत का? हां, कोण आपण? साहेब नमस्कार. मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं. हं, हं, साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलतं ना आमदार विखे पाटील साहेबांबद्दल. हं. साहेब ते थोडंसं चुकीचं वक्तव्य झालं. तुम्हाला असं वाटत नाही का? मग मला एक सांगा, तुम्ही एकीकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री जाहीर साहेब मी करतात. पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब. म्हणजे असं काही हं, आणि मी लय मोठा शेतकरी नाही. एक 5-6 एकरावरच शेतकरी आहे साहेब. अल्पभूधारक शेतकरी आहे साहेब मी पण. हं, हं. पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले. पण साहेब जसं तुम्ही ₹1,00,000 मंजूर केले ना साहेब, की हं, साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही हं, बक्षीस म्हणून ₹1,00,000 मंजूर केले ना साहेब. हं. वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहे साहेब. मी पण तुम्ही शेतकरी ₹3,00,000 आहेच नाही. तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे. नाही, नाही गुलाम नाही साहेब. आम्ही हां, निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे हां. साहेब. ते मी पण ते पक्षाचेच निष्ठावान राहा तुम्ही आयुष्यभर. साहेब शेतकऱ्याचे नका राहू. मी पण ₹3,00,000 जाहीर केले. तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण हां, चालेल. ₹3,00,000 द्या, जाहीर द्या. केले. जाहीर करा. हो. केले साहेब जाहीर केले. ठीक आहे, ठीक आहे. हो, हो, हो. आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं. नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे. विखे हं. पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही. ठीक, ठीक.